आमच्या नायगावची जत्रा आणि कारभारी सत्रा आली लहर केला कहर पार्ट 2 तुमच्यासाठी बनवला लवकर। कुस्ती मधला पहिला माझ्याकडे असं पाहत होता, मला असं वाटलं त्याच्यावर कुस्तीच खेळावं, पण कुस्ती खेळून मी हारणार आहे मला नक्की माहित होतं। तुम्ही आता मला नेमकं म्हणाल तू कुस्तीचं मैदान सोडलं आणि बाजारामध्ये कुठं आलाय? तर राम राम मंडळी, आपल्या या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत। तर बरं का भावानो, झालं असं, आमच्या नायगावचा आज भरलाय शनिवारचा बाजार। आमच्या गावाच्या बाजूला 7 गावाचा शेजार, त्याच्यामुळे त्या गावचे लोक येत्या 500 ते 1000। आमच्या दुकानाजवळ मी भाजीपाला सोडला आणि पार गावामध्ये चौपुलीच्या पुढे आलो। मी ना एवढं लांब कधीच भाजीपाला घ्यायला येत नाही, पण ना भावानो मी तुमच्यामुळे एवढं लांब आलोय। आमच्या बाजारामध्ये एवढं उन्हात आणायचं कोणीच येत नाही। आमच्याकडचा खरा भाजीपाल्याचा बाजार 5च्या पुढेच भरतो। या भाऊने आणल्या शेवग्याच्या शेंगा आणि भुईमुगाच्या शेंगा। शेंगाचा भाव ऐकून मला वाटलं करावा दंगा। शनिवारच्या बाजाराची झाली गावभर चर्चा। या बाबाचं लक्ष होतं फक्त माझ्याकडं आणि या ताईचं लक्ष होतं गिरायकाकडं। ही मावशी माझ्याकडेच पाहत होती, या भाऊचं नेमकं चाललंय काय। आमच्या नायगावच्या बाजारात आले आंबे आणि कलिंगड। ह्या दोन्ही वस्तू पिशवीमध्ये टाकल्या तर पिशवी होईल जड। ह्या दादाने आणली कोथमीर आणि उसळ। कोथमीर उसळ नेऊन बनव त्याची मस्तपैकी मिसळ। लसूण, काकडी, गवार, डेमशी, मिरच्या। त्याच्याकडे जेव्हा गिरायक आल्यावर तर मला म्हणतं बाजूला सारखा। मी आपला चौफुलीवरून पुलाकडे आलो। पुलाकडे आल्यावर तिकडे आजूबाजूच्या मस्तपैकी फ्रुटेज घेऊन टाकल्या। म्हणलं आता फ्रुटेज तर घ्यावंच लागतील। सरस्वती बाईने अशा भेंड्या काय भाव आणल्या तर काय माहिती, ती ना एक एक भेंडी मोजून लावित होती। तुम्ही मला म्हणाल यांनी नुसतं भाजीपाल्याचा बाजारच दाखवला। चला ना मग भावानं आमच्या गावच्या यात्रेमध्ये। आमच्या गावची भरली शनिवारची यात्रा। एवढ्या उन्हामध्ये यात्रेमध्ये फिरायचा लय मोठा खतरा। सेल सेल सेल, बाजारामध्ये लागला लय मोठा सेल। 60 रुपयात घ्या वस्तू कोणती पण। असं आहे ना, मी नाही म्हणून राहिलो बरं का। तिकडे यात्रेमध्ये बोर्ड लावलाय। गावाचा ओरडून ओरडून कसा फार जाम झाला। चला म्हणलं या स्टॉलवर 1-2 दाबले तरी खावा। तेवढ्यात मला यात्रेमध्ये भेटला चेतन। आईस्क्रीम जास्त खाऊ नको बाबा, लय तुला भीतल। तो मला म्हणतो तुला आईस्क्रीम खायची तर खाय, पण बाबा असं मला काय म्हणू नको। हा बाबा काय एवढा डोक्याला हात लावून बसला काय कळा ना मला। एवढ्यात मला सचिनने पाहिल्यावर मला हात केला। त्याला म्हणलं मी बाबा बरं झालं जत्रात आला। या पोरींनी मला पाहिल्यावर लागल्या बाय बाय करायला। आमच्या गावच्या यात्रेमध्ये खेळणीची दुकानं, चप्पल आणि सँडलची दुकानं। तेवढ्यात मला यात्रेमध्ये माझा मित्र दिसला संदीप। मला पाहून एवढा झाला खुश, कारण त्याला माहित होतं मी व्हिडिओ मध्ये येणार, लोक मला पाहून फेमस करणार। सचिन गवळी खुर्चीवर बसून नुसता गुलक्या टाकीत होता। तुम्हाला जर हाता पायावर कोणाला टॅटू काढायचे असतील तर इकडे आमच्या जत्रामध्ये येऊन टॅटू काढून घ्या। हे पोरग तर माझ्याकडे राग राग पाहत होतं। या भाऊला मी विचारलं भाऊ टॅटू काढायचे किती घेते? तो ना फक्त माझ्याकडे टकामाका पाहत होता। गरम जिलेबीचा जेव्हा गाणं चालू होता, जिलेबी पाहिल्यावर माझ्या तोंडाला पाणी सुटलं। त्या भाऊला मी म्हणलो भाऊ मला 1 किलो जिलेबी बांधा। या भाऊच्या स्टॉलवर तर दाबिली गरम गरम होती, पण गिरायकाचा अजिबात पत्ता नव्हता। जत्रामधली एवढी बारी बारी खेळणी पाहून मला असं वाटलं अख्खा दुकानच घरी न्यावं का काय। या पोरांनी मला पाहिल्यावर असं लाजलं। मी म्हणलं याला नेमकं झालंय काय? ते म्हणतो तुम्हाला नारळ घेऊन जा फोडायला। मी ना आता जत्रामध्ये घरकी मारू मारू लय थकलो होतो। बरं का भावानं, तुम्हाला आखी जत्रा फिरून आणली। तुम्हाला व्हिडिओ कसा काय वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा। व्हिडिओ लाईक करा, शेअर करा। आपण पुन्हा भेटू नवीन ठिकाणी नवीन व्हिडिओ मध्ये। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।